नमस्कार. आज तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज. चला तर स्टार्ट करूया. त्यासाठी मी इथे बीन्स जे असतात ते बीन्स घेतलेले आहेत. त्यानंतर 2 गाजर कट करून घेतलेले आहेत, 1 बटाटा, अर्धा टोमॅटो आणि आपले फ्लावर हे सर्व मी असं स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 1 मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, 1 टोमॅटो आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र टाकायचं आहे. कांदा, टोमॅटो आणि आपली लसणाच्या 4-5 पाकळ्या हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये न पाणी घालता बारीक करून घ्यायचं आहे. पाणी जर तुम्ही घातलं तर नंतर त्याच्यातला कांदा जो असतो तर ते कांदा भाजीचा नंतर कांद्याचा वास येतो. त्यामुळे याच्यामध्ये पाणी न घालता ते वाटण बारीक करून घ्यायचं आहे. आता मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकून ते छान तडतडू द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून आपण ज्या सर्व भाज्या कट केल्या होत्या त्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये टाकून एकदम कमी गॅसवरती सर्व भाज्या 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे. त्याच्यामुळे कसं भाज्या एकदम नरम आणि सॉफ्ट होतात. आता सर्व भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून छान प्रकारे आता त्याला 5 ते 10 मिनटं आपण त्याची वाफ काढून घेऊयात. म्हणजे नंतर कशी भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे. त्याच्यामुळे भाजीची टेस्टही खूप छान येते आणि भाजी खायलाही खूप छान चविष्ट लागते. इथे मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे, अर्धा चम्मच मीठ टाकल्यानंतर हे सर्व छान प्रकारे असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या भाज्या हे होणार नाहीत. आता हे 5 मिनटं आपण इथे छान प्रकारे वाफवून घेऊयात. मध्ये तुम्ही उघडूनही बघू शकता की वाफवलं का नाही. मी त्याचे एकदा चेक केलं होतं. तिथे सर्व भाज्या छान प्रकारे वाफळल्या होत्या. आता आपण जे कांदा टोमॅटोचं पेस्ट वगैरे काढली होती ते पेस्ट पण आपण हे करून घेणार आहोत. कोणी ही भाजी रेडीमेडच मसाला टाकून बनवतो, पण मी ॲक्च्युली घरगुती प्युरी बनवूनच बनवते. इकडे मी पातेल्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये लक्षपूर्वक तुम्ही 2 इलायची, त्याच्यानंतर दालचिनी आणि 1-2 मिरी टाकायची. याच्यामुळे भाजीचा खूप छान स्मेल येतो. जेव्हा हे तेलामध्ये तळतं ना तेव्हा त्याचा खूप छान असा वास येतो. त्याच्यानंतर आपण जी कांदा टोमॅटोची प्युरी केली होती ती प्युरीही आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि प्युरी टाकल्यानंतर एकदम कमी गॅसवरती सर्व मसाला याच्यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत हे करून घ्यायचं आहे. म्हणजे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे, ज्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा माझा घरगुती मसाला आहे धनिया पावडर आणि लाल मिर्च. हे सर्व 5 मसाले आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकल्यानंतर सर्व एकदम कमी गॅसवरती छान प्रकारे तळू द्यायचं आहे. आणि कोणी याच्यामध्ये ज्याच्या आपण आपल्या आवडीनुसार कोणी मिक्स व्हेज भाजी सब्जी मसाला पण घालतात, पण मी माझा घरगुती मसाला तो खूप छान टेस्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही तोच यूज करतो. हे बघा एकदम सर्व मसाले किती छान प्रकारे तेल सुटेपर्यंत मी त्याच्यामध्ये तळून घेतलेलं आहे. एकदम छान असा लालसर त्याला कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, अर्धाच कप याच्यामध्ये गरम पाणी घालायचं. त्याच्यामुळे खूप छान अशी तरी येते. अर्धा कप गरम पाणी घातल्यानंतर सर्व मसाला तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती त्याच्यात शिजू द्यायचं आहे. हे बघा किती छान एकदम त्याला तेल सुटलेलं आहे. हे सर्व मसाल्याला असं एकदम छान प्रकारे तेल सुटलं की त्याच्यानंतरच आपण जेवढ्याही भाज्या कट केलेल्या आहेत, वाफवून ठेवलेल्या आहेत, त्या भाज्या आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्या भाज्या थोड्या थोड्या करून सर्व याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चम्मचनी मिक्स करायचे आहे. 2 मिनटं परत त्यालाही याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. याच्यामुळे कसं की सर्व भाज्या एकदम म्हणजे तेलामध्ये मसाल्यामध्ये मॅरिनेट होतात. त्याच्यानंतर जेवढी तुमची व्यक्तीची क्वांटिटी आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालून छान प्रकारे मिक्स करून घेऊ शकता आणि याला 5 ते 10 मिनिट कमी गॅसवरती छान प्रकारे याची उकळी काढून घ्यायची आहेत. त्यानंतर जेवढं चवीनुसार जेवढं मीठ हवं आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मीठही घालू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण अगोदरही भाज्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यानंतर मीठ टाकताना थोडी काळजी घ्या आणि सर्व भाजी अशी मिक्स करून 10 मिनिट त्याच्या छान कमी गॅसवरती उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असं आणखी नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.